स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं एक बार फिर से हाजिर हूं आप सभी के सामने ज्योति श्रीवास्तव। नवरात्रि उत्सव ने हर तरफ खुशियों का माहौल बिखेर दिया है। डांडिया की मस्ती से लेकर गरबा के उत्साह और नवरंगों की सरिता तक ये नवरात्रि उत्सव इस समय पूरे देश में मनाया जा रहा है। नवी मुंबई के खारघर में नवरात्रि का उत्साह अपने चरम पर है। सी न्यूज भारत ने शिवतेज मित्र मंडल सेक्टर 12 खारघर कॉलोनी फोरम के भव्य गरबा जैसे विभिन्न स्थानों का दौरा किया। उस समय यहां नवरात्रि का बढ़ा हुआ उत्साह देखने को मिला। चूंकि गुजराती वेशभूषा युवाओं को डांडिया के लिए आकर्षित करती है, इसलिए विभिन्न स्थानों के गरबा डांडिया में गुजराती वेशभूषा और गुजराती संगीत की झलक देखने को मिलती है। साथ ही मराठी लोक गीतों के साथ साथ हिंदी और मराठी फिल्मी गीतों की धुन पर डांडिया खेलकर युवा मंत्रमुग्ध हो जाते हैं। खारघर में विभिन्न स्थानों पर डांडिया और गरबा नृत्य का उत्साह पूरे जोश में देखा गया। इन सभी मंडलों में महिलाओं की सुरक्षा का विशेष ध्यान रखा गया। नवरात्रि के 9 दिनों में देवी शक्ति के विभिन्न रूपों की पूजा की जाती है। शारदीय नवरात्रि 22 सितंबर से शुरू होकर 2 अक्टूबर को समाप्त हो गई। देवी मां की भावपूर्ण आराधना, उपासना और ध्यान के साथ साथ युवा 9 दिनों तक रास, गरबा और डांडिया भी उतने ही उत्साह से खेलते नजर आए। नवरात्रि उत्सव का सबसे आकर्षक हिस्सा गरबा और डांडिया है। ये नृत्य घाघरा चोली और पारंपरिक आभूषण पहनकर बड़े उत्साह और ऊर्जा के साथ किए जाते हैं। गरबा और डांडिया दोनों ही नृत्य गुजरात में रचे बसे हैं। धार्मिक मान्यताओं के अनुसार नवरात्रि के दौरान गरबा या डांडिया खेलने का बहुत महत्व है। इसलिए 9 दिनों तक हर शाम मां की पूजा करने के बाद वहां उपस्थित भक्त दुर्गा देवी की मूर्ति के सामने डांडिया खेलते हैं। गुजरात और महाराष्ट्र में कई जगहों पर गरबा और डांडिया की धूम सुनाई देती है। इस अवसर पर दोस्तों, परिवार या नए लोगों के साथ नृत्य का आनंद लिया जा सकता है। नवरात्रि के दौरान भक्त गरबा और डांडिया करके देवी को प्रसन्न करते हैं और उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। खारघर कॉलोनी ग्रैंड डांडिया संयोजक श्री मधु पाटिल ने बताया कि पिछले 20 वर्षों से हम खारघर क्षेत्र में महिलाओं के लिए डांडिया उत्सव का आयोजन करते आ रहे हैं। हालांकि सभी महिलाओं के लिए प्रवेश निःशुल्क है, फिर भी उनकी सुरक्षा के लिए मंडल की महिला बाउंसर और स्वयंसेवक मौजूद हैं। डांडिया खेलने के लिए पारंपरिक वेशभूषा पहनी जाती है। घर के आंगन और चौक से गरबा मंच पर आया और यही गरबा के प्रसार की दिशा में पहला कदम था। शिवतेज मित्र मंडल रास डांडिया के अध्यक्ष गजानन जिंगरूट ने अपने डांडिया उत्सव के बारे में कहा, हम 25 वर्षों से रास डांडिया का आयोजन करते आ रहे हैं। महिलाएं गगवा देवी मैदान में सुरक्षित रूप से गरबा खेलती हैं और आनंद लेती हैं। हमने महिलाओं, पुरुषों और जोड़ों के लिए अलग अलग व्यवस्था की है। हम पूरी तरह से निःशुल्क प्रवेश प्रदान करते हैं। बारिश के मौसम में भी गरबा प्रेमियों का उत्साह कम नहीं हुआ। उन्होंने ये भी कहा कि महिलाओं की सुरक्षा के लिए यहाँ 40 महिला स्वयंसेवकों की नियुक्ति की गई है। नमस्कार, मी प्रवीण लाहे आज शिवतेज मित्र मंडळाच्या नवदुर्गा उत्सवामध्ये 9व्या दिवशी गरबा सुरुवात करण्यात आलेलो आहे। आज पावसाचा व्यत्यय असताना पण पब्लिक मोठ्या उत्साहाने इथे खेळत आहे। आज 9वा दिवस आहे, तरी पण पब्लिक बघा किती उत्साहाने आज खेळत आहे। इथे आज 12 वाजेपर्यंत टायमिंग दिलेला असताना आता उशिरा चालू झालाय, तरी पण काही प्रॉब्लेम नाही। आज आता हळूहळू पब्लिक जमा होत आहे, भक्तगण जमा होत आहे। दांडिया उत्सव खेळण्यासाठी, दांडिया खेळण्यासाठी पब्लिक आता हळूहळू येण्याला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते पण येत आहेत। काही लोक पब्लिक मध्ये इथे उभे राहून दांडिया बघण्याचा आनंद घेत आहेत आणि काही भक्तगण दांडिया खेळत आहेत। आपण नंतर मंडळाच्या अधिकाऱ्याशी पण बोलणार आहे। तोपर्यंत धन्यवाद। आता दांडिया बघा, आज 9वा दिवस आहे। 9 दिवसामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला काही अनुभव आलेले आहेत मंडळाला का?
काम करताना कार्यकर्त्याला काही तकलीफ वगैरे झाल्यात का? कशा पद्धतीने पावसाळा भेटते, पावसाने भेटता आला असतानाही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं नाव आधी सांगा. माझं नाव सुनील गायकवाड. मी गेली 23 वर्ष या मंडळामध्ये कार्यरत आहे. पावसाचं म्हणाल तर या वर्षी मागच्या 23 वर्षाचा अनुभव सांगता आमच्या मंडळाला 25 वर्ष झालेले आहेत. मला वाटतं खारघरचं आमचं पहिलं मंडळ आहे. तर आणि सर्वात जुनं मंडळ आमचंच आहे खारघरमध्ये. आमच्या इथे कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात चांगला केला जातो. ज्यावेळी आमचे संस्थापक आज आम्ही हयात नाही आहेत ते, यावर्षी त्यांचं काही अल्पशा आजारात निधन झालेलं आहे. त्यांचं रमेश खडकर साहेब त्यांचं जरा काही अल्पशा आजारामुळे निधन झालं. तर ते नसताना सुद्धा त्यांचा मुलगा रमेश खडकर आणि त्यांची पत्नी सीमाताई खडकर यांनी पण मंडळात असं त्यांची कुठलीच कमी आम्हाला जाणून दिली नाही, की आम्हाला जाणवलं पण नाही त्यांची कमी कुठेतरी आम्हाला वाटते. तसं काही नव्हतं. आणि जे आज गरबा रसिकांनी आम्हाला इतका पाऊस पडत असताना पण इतकी बऱ्यापैकी साथ दिली की वाटलं नव्हतं. हे अनएक्सपेक्टेड आहे. एवढ्या चिखलातही काही महिला मंडळी येथे नाचताना मला दिसत आहे. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो की त्यांचं काय म्हणणं आहे. मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्ही 20 वर्षाला दांडे खेळतोय. दांड्या खूप चांगले असतात आणि आम्हाला दरवर्षी त्या बक्षीस मिळतात. त्यामुळे इथे दांडे खेळायला आम्हाला बरं वाटतं. नाही, इथं खेळ खूप छान असतो. म्हणजे आम्हाला ते खेळायला पण आवडतं. छान असतं. आणि एवढ्या वर्ष आम्हाला खडकर साहेबांनी खूप काही केलेलं आहे. आता गेल्यावर आम्हाला खूप दुःख वाटतं त्यांच्याबद्दल. गेल्या वर्षी नाही, त्यांची जागा थोडी कमी वाटते आम्हाला. एवढ्या पावसातही भक्तजन बऱ्यापैकी आलेले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, इथं गरबा चांगला असल्यामुळे सर्व लोक इथं खेळायला येतात. हे पावसाच्या लोकांना मजा वाटते खेळायला. माणसाने गरबा खेळायला येतात. चांगलं वाटतं खेळायला. गेल्या 9 दिवसापासून खेळते इथे, तुला काय अनुभव आलेला आहे? तुझं नाव सांग आणि कशा पद्धतीचा अनुभव आहे तुला आलेला आहे तुम्हाला? माझं नाव पल्लवी सोनवणे. मला खूप वर्षाचा अनुभव आहे. कारण की इथे महिलांना खूप मस्त, म्हणजे महिलांसाठी खूप गोष्टी केल्या जातात. तिथे महिलांसाठी खूप सुरक्षित जागा आहे मला असं वाटतं. कारण की मी एवढ्या वर्षापासून खेळते इथे, पण मला कधीच कम्फर्टेबल वाटतं. मला जाऊन कधी वाटलंच नाही. आणि सगळ्या गोष्टीला सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते करतात. त्याच्यामुळे मला शिवाजी चौकातला गरबा एवढा आवडतो ना, मी काय म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. खूप छान प्रकारे ते लोक अरेंजमेंट करतात आणि छान प्रकारे ते लोक सहकार्य करतात. आणि खास म्हणजे लेडीजसाठी खूप छान गोष्ट आहे. लेडीजसाठी खूप छान करतात आणि लेडीजसाठी खूप म्हणजे सहकार्य करतात. आणि लेडीजसाठी खूप सेफ्टी आहे इथे. काही खूप प्रकारची म्हणजे टेन्शन नाही, कोणी काय खेळ काढेल काय करेल तर सगळे त्यांचे कार्यकर्ते आजूबाजूला असतात. त्याच्यामुळे आम्हाला खूप सेफ्टी वाटते. सुरक्षित आहे. सुरक्षित आहे. सुरक्षितेचं म्हणजे की बाबा काही मुली माणसं दारू घेतात, खेळ काढतात, हे अजूनपर्यंत कधी झालेलं नाहीये कोणाच्या लेडीजच्या बाबतीत. त्याच्यामुळे इथे सेफ्टी वाटते. म्हणून मला 20 वर्ष झालं इथे शिवाजी चौकात दांड्या खेळते, पण मला खूप छान वाटतं. आज पावसाचा दिवस असतानाही भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यानंतरही भक्त मोठ्या प्रमाणात इथे दांडिया खेळायला जमा झालेले आहे. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष बंडू शेठ सिंगरूट, सुनील गायकवाड, सिद्धेश कळकर, भाऊसाहेब आणि काही महिला मंडळी इथे आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. एवढ्या पावसातही एवढे भक्त इथे आलेले आहेत दांडिया खेळण्यासाठी. काय आपण रिस्पॉन्स करायचा, काय म्हणणार? सर सांगायचं म्हटलं तर एवढा रिस्पॉन्स भेटलेला आहे. एवढा पावसामध्ये सुद्धा पूर्ण खारघर मध्ये कुठलाही गरबा एवढा झालेला नाही. एवढा गरबा ग्रँड गरबाला सुद्धा इथे हे केलेला आहे. ग्रँड गरबा सुद्धा एवढा जोरात झालेला नाही. एवढा गरबा जोरात झालेला आहे. आम्ही या दांडिया रसिकांचा आभार मानतो की आमच्या सारख्या या गरब्यामध्ये एवढे उत्स्फूर्तपणे त्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आज 9वा दिवस आहे. सुनील, तुला काय म्हणायचं आहे? 9वा दिवसात कशाचं विशेष आहे? मित्र मंडळाचं हे 25 वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे इकडे गरब्याला आमच्या गर्दी असते. या वर्षी पाऊस हा थांबत नाही.
इतका पाऊस होता की आम्हाला वाटलं नव्हतं की प्रेक्षक एवढी साथ देतील, पण गरबा रसिकांची, दांडिया रसिकांची तेवढी प्रचंड गर्दी आहे की आम्ही पण थोडे अंतर झालो की खरंच त्या आम्हाला गरबा रसिकांनी आम्हाला इतकी साथ दिली, त्यांचे खूप आम्ही आभार मानतो की पावसाच्या भर चालू पावसामध्ये पण त्यांनी खूप चांगली साथ दिली. पाण्यामध्ये पण खेळत राहिले पावसामध्ये आणि आम्हाला एक चांगल्या प्रकारे यांनी आम्हाला एक साथ दिली आहे आणि खरंच यांचे मी गाड्या पुन्हा एकदा आभार मानतो. हे मंडळाचं आमचं 25 वर्ष आहे, 25 वर्ष आहे. अशीच साथ आम्हाला परत अशीच मिळावी अशी देवीच्या माध्यमातून सर्दी प्रार्थना करतो. गेल्या 25 वर्षापासून रमेश शेठ खडकर हे गरब्याचे आयोजन करत होते. काही अल्पशा आजाराने त्याच्या गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांचं 2 महिन्यापूर्वी निधन झालं असतानाही त्यांच्या मुलांनी हा उत्साहात अडथळा येऊ न देता हा उत्साह, गणपती उत्सव असू द्या किंवा नवदुर्गा उत्सव असू द्या, हा कम्प्लीटरित्या मोठ्या चांगल्या प्रमाणात पार पडलेला आहे. आपण त्यांच्या मुलाचीही 2 शब्द त्यांच्याकडनं ऐकून घेतले. त्यांचं पण म्हणणं काय आहे? बाबा एवढ्या चांगल्या पद्धतीनं सर्व उत्सव पार पाडत होते आणि बाबा नसतानाही एवढ्या चांगल्या पद्धतीनं उत्सव हा आयोजित केलेला आहे. तुला काय म्हणायचं? मी एवढंच म्हणणार की आज माझ्यासोबत आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते आहेत, म्हणून आज मी एवढा सगळा कार्यक्रम करू शकलो. गणपती झाली, दहीहंडी झाली, नवरात्र झाली, ही सगळी हे माझे कार्यकर्ते बरोबर आहेत, म्हणून एवढा सगळा कार्यक्रम साथ होतोय. आणि आता पुढच्या वर्षी आणि याच्यानंतर अजून म्हणजे रमेश शेठ खडकर यांचा खरा नाव आपण आता पुढच्या वर्षीपासून याच्यापेक्षा मोठे मोठे कार्यक्रम करायचे. भाऊसाहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की एवढ्या पावसाचे हा उत्साह काही कमी होत नाही, काय म्हणायचं तुम्हाला? प्रतिकूल परिस्थिती अशा प्रकारे दांडिया रास होणं आम्हालाही म्हणजे आठवणी नव्हती की अशा प्रकारे दांडिया रास होऊ शकतो. पण इतकी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रेक्षक आणि दांडिया रसिकांनी साथ दिली ही माता मायमनेची कृपा आणि रमेश शेठ खडकर यांनी घालून दिलेला पायंडा आज व्यवस्थित पार पडतोय. तो पायंडा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात मायंबा सर्वांना कार्यकर्त्यांना, ते मंडळ चालकांना गणपती देव, चालना देव, त्याच्यात यश मिळो हे शिक्षण माझं म्हणणं आहे. धन्यवाद. काही महिला मंडळी पण आमच्या सोबत आहे, या शिवतेज मित्र मंडळाच्या महिला आहेत. त्या महिलांचं पण आपण बोलणं ऐकून तो काय म्हणणं आहे ते. मॅडम, एवढ्या पावसातही एवढ्या उत्साहात, एवढ्या पावसातही एवढ्या एवढ्या पावसामध्ये दांडिया रसिक आम्हाला याचा अभिमान आहे आणि आमच्या सीमा मॅडम एकदम खंबीरपणे उभे आहेत. एवढ्या पावसामध्ये भरपूर लोक दांडिया वगैरे खेळायचा आता मी काही दांडिया नाचण्यात गुंग असणाऱ्या काही लोकांकडे जाणार आहे, त्यांना मी काही विचारपूस करणार आहे. आपल्याला काय वाटतं? बऱ्यापैकी त्याला गर्दी निर्माण झालेली आहे. पावसाचा खूप मोठा एक सण घेऊन गेलेला असतानाही पाऊस जसा ओसंडून वाहतो त्याप्रमाणे भक्तांचे उत्साह काही कमी होत नाही दिसत आहे. रायगढ़ से सी न्यूज संवाददाता प्रवीण लाहे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।